नमस्कार, श्रेया सौम्यश्री किचनमध्ये आपले मनपूर्वक स्वागत आहे। आज मी आपल्याला अगदी साध्या सोप्या पद्धतीने कोथिंबीर वडी कशी बनवायची ते दाखवणार आहे। कोथिंबीर वडी बनवण्यासाठी मी या वाटीच्या मापाने 3 वाट्या कोथिंबीर घेतलेली आहे। 2 वाट्या डाळीचे पीठ आहे, 2 ते 3 चमचे हे तांदळाचे पीठ घेतलेले आहे, चवीसाठी मीठ घेतलेले आहे, थोडी हळद आहे, तीळ घेतलेले आहे, हा ओवा आहे, आलं लसूण आणि हिरवी मिरची 4-5 हिरव्या मिरच्या घ्या, त्याची पेस्ट करून चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू। आपण याच्यामध्ये ओवा घालू, ओवा हातावरती असा क्रश करून थोडे हळद घालू, कोथिंबीर मध्ये थोडे मीठ घालून घेतलं मी, कोथिंबीरला पाणी सुटतं त्यामुळे आपले हे पीठ भिजवायला सोपं जातं। मी 1 चमचा मीठ घालून, हे पांढरे तीळ आहे हे तीळ घालून, हे थोडे तीळ मी गरम करून घेतले आहे। ही तांदळाची पिठी आहे, 2 चमचे घेतलेले आहे, ही सर्व पिठी घालणार आहे। अगोदर आपण हे सर्व या पिठाला चोळून कोथिंबीर मध्ये हे सगळं मिक्स करून घेऊ। आता आपण ही हिरवी मिरचीची पेस्ट घालून घेऊ। आमच्याकडे थोड्या वड्या तिखटच आवडतात म्हणून मी थोडी मिरची जास्त वापरलेली आहे। तुम्ही तिखटाचं प्रमाण तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। आता जसे लागेल तसे आपण डाळीचे पीठ घालून घेऊ। पोहे खायच्या चमच्याने 1 चमचा पाणी घालायचं। हे आपले आता पीठ मळून झालेलं आहे, याचा असा लांबट आकारचा गोळा करून तेल लावून घ्यायचं।
आता हे आपलं पाणी उकळलेलं आहे. हे मी चाळणीला तेल लावून घेतलं आहे. याच्यामध्ये हे दोन रोल केलं आहे. आता आपण याच्यावरती घेऊन हे वाफ काढून घेऊ. 15 ते 20 मिनिट असं वाफ करून घेऊ. आता आपले 10 ते 15 मिनिट होऊन गेलेले आहेत. आपण आपली वडी शिजली का बघूया. आपण जे सुरू याच्यामध्ये ठेवून बघूया. एकदम शिजलेले आहे वडे आपले. आता आपण गॅस बंद करू आणि हे थंड करून ह्याच्या वड्या पाडून घेऊ. आता आपण ह्या वड्या कट करून घेऊ. आपली वडी आता ही तयार आहे. ही वडी मी उकडून घेतलेली आहे. तुम्हाला जर फ्राय करून हवे असेल तर तुम्ही फ्राय करून खाऊ शकता. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.